हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? आपण लास्ट टॉपिकमध्ये काय पाहिलं होतं? वेटरनरीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. आता आपण 2023चा वेटरनरीचा कट ऑफ आपण शेअर करणार आहोत, ॲज वेल ॲज सेफ स्कोर काय राहील त्या विद्यार्थ्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी करायचं आहे आपण ते डिस्कस करणार आहोत. मी टोटली 4 कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे. यामध्ये शिरवळ/साताऱ्याचा कॉलेजचा कट ऑफ मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार, तो तुम्हाला PDF मध्ये भेटून जाईल. मी फक्त 4 कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे. त्या कट ऑफ वाईज तुम्हाला मी शेअर करणार आहे की 2023चा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ काय होता आणि 2024चा एक्सपेक्टेड स्कोर, सेफ स्कोर काय असेल तुम्हाला, आपण ते अंदाजे शेअर करणार आहोत. एक साधारणतः जास्त विद्यार्थी या ठिकाणी जात नाहीत. एक साधारणतः ओव्हरऑल 455 सीट्स आहेत फक्त, कारण की 71 सीट्स वाढलेले आहेत. आलं लक्षात? सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? आपण BVSC वेटरनरी 2023चा कट ऑफ अगोदर पाहणार आहोत, त्यानंतर लगेच सेफ स्कोर देखील पाहणार आहोत 2024 साठी कॅटेगरी वाईज, आणि 70-30% आपण ते पाहणार आहोत. 70-30% मी शेअर केलेला आहे. 71 जागा वाढलेल्या आहेत. आता अकोल्याचं नवीन कॉलेज येणार नाही, खूप विद्यार्थी बोलत होते. आता 1 बाय 1 आपण कॉलेजचा व्हिडिओ पाहू, म्हणजे कॉलेजची डिस्कस करू. ओके. सो गाईज, पहिलं कॉलेज आहे आपलं नागपूरचं वेटरनरी कॉलेज. या ठिकाणी 100 जागा आहेत आणि कॉलेजची फी साधारणतः 58,610 रुपये ही कॉलेजची फीस आहे. आता 1 बाय 1 आपण पाहू. ठीक आहे. पहिल्यांदा आहे ना 30% कोटा मुलांचा, 496 ओपनचा कोटा आहे बरं का, मुलांचा 30%मध्ये 496, SC कॅटेगरीसाठी 397, ST साठी 286, VJ साठी सीट नाहीये, NT1 साठी 408, NT2 साठी 514, NT3 साठी सीट नाहीये. त्यानंतर OBC/SBC 471 आणि EWS साठी 505. ओके. आता त्याच सिनारोमध्ये 30% मुलींचा कट ऑफ पाहू आपण. ओपन साठी 472, SC साठी 391, ST साठी 293, VJ साठी सीट नाहीये 30%साठी, NT1 साठी सीट नाहीये, NT2 साठी सीट नाहीये, NT3 साठी सीट नाही, OBC/SBC 491 आणि EWS साठी 444. एक साधारणतः यामध्ये आहे ना एक 5 ते 10 मार्कांनी कट ऑफ वाढेल. 5 ते 10 मार्कांनी कट ऑफ वाढेल यावर्षी. 5 ते 10, जास्तीत जास्त 20 मार्कांनी कट ऑफ वाढेल. म्हणजे या स्कोरमध्ये तुम्ही 20 मार्क जरी वाढवले परभणीसाठी, बरं का, परभणीसाठी 20 मार्क वाढवले आणि तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये रेंजमध्ये असताल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. म्हणजे एक साधारणतः बघा ना, 516 तुम्हाला सेफ स्कोर राहील ओपनसाठी 30%मध्ये, बरं का, कारण की 70-30% कोटा आहे. मी व्हिडिओची लिंक देखील शेअर करेन तुम्हाला. 70-30% एक्झॅक्टली काय आहे तुम्ही ते पहा. ओके. लक्षात? आता त्यानंतर 70%चं पाहू आपण. 70%चं नागपूरच्या कॉलेजचं. ओके. मुलांचा 70% मुलांचा कट ऑफ. ओपनसाठी 461, SC कॅटेगरीसाठी 407, ST साठी 245, VJ साठी 407, NT1 साठी 422, NT2 साठी सीट नाहीये, NT3 साठी 432, OBC/SBC साठी 460 आणि EWS साठी 415. हा मुलांचा कट ऑफ आहे 70% नागपूरचा. ओके. आता मुलींचा कट ऑफ पहा. 70%. ओपन साठी 463, SC साठी 395, ST साठी 304, VJ साठी सीट नाहीये, NT1 साठी सीट नाहीये, NT2 448, NT3 सीट नाही, OBC/SBC 470 आणि EWS 259. ही शेवटच्या राऊंडला लागलेली विद्यार्थी आहे बरं का, 70%मध्ये 259. म्हणजे मी अगोदरच लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इलिजिबलचे पण विद्यार्थी लागतात शेवटपर्यंत. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात? त्यानंतर आताच क्लिअर करतो गाईज. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल वेटरनरीसाठी, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर करतो, VJ, NT1, NT2, NT3 साठी जास्त रिझर्वेशन नसतं. आताच क्लिअर करतो तुम्हाला. या 4 कॅटेगरीसाठी जास्त रिझर्वेशन नसतं. त्यामुळे जर तुम्हाला सीट भेटत असेल तुमच्या स्टेटमध्ये तरच घ्या, तुमच्या रिजनमध्ये भेटत असेल तरच घ्या, नाहीतर ओपन मधून फॉर्म भरा, काही हरकत नाहीये. कारण की ओपन मधून जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला 58,610 फीस पडेल. कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायची काही गरज नाही पडणार तुम्हाला. VJ, NT1, NT2, NT3 च्या विद्यार्थ्यांना क्लिअरली सांगतो, तुमचा कट ऑफ हाय राहतो आणि मोस्टली तुम्हाला सीट्स नसतात अवेलेबल. त्यामुळे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरायचा. तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकतात आणि भरायचा 100%. एक 99% तुम्ही भरला तर तुम्हाला बेनिफिट भेटेल.
कारण की ओपनचा आणि तुमच्या याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये कट ऑफ मध्ये. आताच क्लिअर करतो, तुमच्या आणि ओपन मध्ये डिफरन्स नाहीये जास्त. त्यामुळे तुम्ही ओपन मधून जरी फॉर्म भरला तुम्हाला 58,610 फीस पडेल आणि ते परवेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की गव्हर्नमेंटची फीस आहे. लक्षात? ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहू बॉम्बे वेटरनरी कॉलेज मुंबई. या ठिकाणी सीट्स किती आहेत? 100. फीस किती आहे? 58,610. 5 जेवढे कॉलेज आहेत त्यांची फीस 58,610 आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात? त्यानंतर आपण कट ऑफ पाहू. 30% मुलांचा मुंबईसाठी 506. त्यानंतर एससी साठी 407, एसटी साठी 278, विजे साठी 496, NT1 साठी सीट नाहीये, NT2 साठी सीट नाही, NT3 साठी 503, ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी 483, ईडब्ल्यूएस साठी 479. हा बॉम्बेचा कट ऑफ आहे 30% मुलांचा. आता मुलींचा कट ऑफ पाहू आपण. 30% मुलींचा कट ऑफ. ओपनचा 475, एससीचा 361, एसटी साठी सीट नाहीये, विजे साठी सीट नाही, NT1 साठी पण सीट नाही, त्यानंतर NT2 459, NT3 साठी सीट नाही, त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी 456, ईडब्ल्यूएस 454. हा होता 30% मुलींचा कट ऑफ बॉम्बे कॉलेजचा. ओके. आता आपण पाहू 70% मुलांचा कट ऑफ. 70% मुलांचा कट ऑफ. ओके. ओपन साठी 425, एससी 368, पुन्हा एसटी 153, विजे साठी सीट नाही, NT1 287, NT2 352, NT3 356, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 210, ईडब्ल्यूएस 244. ओके. आता 70% मुलींचा कट ऑफ पाहू आपण. 70% मुलींचा कट ऑफ 459 ओपन साठी, 388 एससी, 174 एसटी, 210 विजे, NT1 ला सीट नाही, NT2 ला सीट नाही, NT3 ला सीट नाही, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 309 आणि ईडब्ल्यूएस 349. हा होता बॉम्बेचा 30% कट ऑफ. लक्षात? आता या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 20 मार्क नाही वाढवायचे. या ठिकाणी एक साधारणतः आपल्याला या ठिकाणी 15 ते 17 मार्क वाढवायचे. 15 ते 17 मार्क, 15 ते 17 मार्क वाढवायचे या कट ऑफ मध्ये तुम्हाला. त्या हिशोबाने तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, ते तुम्ही स्वतः पाहू शकता, काय अडचण नाही. मी पीडीएफ मध्ये तुम्हाला शेअर करेल कॉलेज वाईज सेफ स्कोर काय राहील. जस्ट मी तुम्हाला शेअर करत आहे की एवढा कट ऑफ राहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्यात. ओके. त्यानंतरचा टॉपिक पहा, परभणीचं कॉलेज पाहू आपण. शिरवळ सातारा 3 नंबरचं कॉलेज आहे, आपण ते अवॉइड केलेलं आहे, मी तुम्हाला पीडीएफ मध्ये शेअर करेल. आता आपण परभणी वेटरनरी कॉलेज, परभणीचं कॉलेज पाहणार आहोत. या ठिकाणी 100 जागा आहेत. फीस आहे 58,610. ओके. 58,610 फीस आहे. आता 30% 70% कट ऑफ पाहू आपण. पहिला 30% मुलांचा कट ऑफ. ओपन साठी 488, एससी 463, एसटी 300, त्यानंतर विजे ला सीट नाही, NT1 ला सीट नाही, NT2 483, NT3 ला सीट नाही, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 465, ईडब्ल्यूएस 485. हा 30% मुलांचा कट ऑफ आहे. आता मुलींचा कट ऑफ पहा. 30% मुलींचा कट ऑफ 457, ओपन साठी 363, एससी 218, एसटी 354, विजे, NT1 साठी सीट नाही, NT2 साठी सीट नाही, NT3 साठी सीट नाही, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 467 आणि ईडब्ल्यूएस साठी सीट नाही. 30% मुलींसाठी बरं का. आता 70% मुलांचा कट ऑफ पाहू आपण. परभणीच्या कॉलेजचा 442 ओपन, एससी 347, एसटी 317, विजेसाठी सीट नाही, NT1 429, NT2 451, NT3 462, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 404, त्यानंतर ईडब्ल्यूएस 436. हा होता मुलांचा कट ऑफ 70% परभणीचा. ओके. आता 70% मुलींचा कट ऑफ पाहू आपण. परभणीचा काय आहे? 443 ओपन साठी, 345 एससी, 308 एसटी, विजेसाठी सीट नाहीये, 426 NT1, त्यानंतर NT2 साठी सीट नाही, NT3 356, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 416 आणि ईडब्ल्यूएस 441. हा ओव्हरऑल कट ऑफ होता परभणीच्या कॉलेजचा. हा ओव्हरऑल कट ऑफ होता परभणीच्या कॉलेजचा. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत उदगीरचं कॉलेज, उदगीरचं वेटरनरी कॉलेज. या ठिकाणी 80 सीट्स आहेत आणि कॉलेजची फीस 58,610 रुपये. ओके. ही कॉलेजची फीस आहे. ठीक आहे. आता आपण 70-30% नुसार कट ऑफ पाहू.
2023चा. ओके, 30% मुलांचा कट ऑफ. ओपन साठी 483, एससी साठी 402, एसटी साठी सीट नाही, विजे साठी सीट नाही, NT1 साठी सीट नाही, NT2 साठी सीट नाही. सीट्स या ठिकाणी जास्त नाही आहेत. विजे NT1, NT2, NT3 साठी आताच क्लिअर करतो तुम्हाला. ओके, NT3 साठी 476 कट ऑफ आहे. ओबीसी ऑब्लिक एसबीसी 467 आणि ईडब्ल्यूएस साठी सीट नाहीये 30% मुलांना. ओके, आता 30% मुलींचा कट ऑफ पहा. 30% मुलींचा कट ऑफ. ओपन साठी 454, एससी साठी सीट नाही. त्यानंतर 254 एसटीचा कट ऑफ आहे. विजे साठी सीट नाही, NT1 साठी सीट नाही, NT2 साठी सीट नाही, NT3 साठी सीट नाही. आताच क्लिअर मगाशी सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी रिझर्वेशन जास्त नसतं. ओके, त्यामुळे ओपन मधून फॉर्म भरायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी 436 आणि ईडब्ल्यूएस 441. ओके, त्यानंतर 70% मुलांचा कट ऑफ ओपन. 70% मुलांचा कट ऑफ. 429 ओपन साठी, 351 एससी, 279 एसटी, विजे साठी 425, NT1 साठी सीट नाही, पुन्हा NT2 443, NT3 साठी सीट नाही, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 427 आणि ईडब्ल्यूएस 431. ओके, आता 70% वुमनचा आपण उदगीरचं पाहणार आहोत. 70%चं 435 ओपन साठी, 339 एसटी साठी 236, त्यानंतर विजे साठी सीट नाहीये, NT1 साठी सीट नाही, 392 NT2, NT3 साठी सीट नाही, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 394 आणि ईडब्ल्यूएस एक साधारणतः 431. हा होता उदगीरच्या कॉलेजचा कट ऑफ. उदगीरच्या कॉलेजचा हा होता कट ऑफ. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो मी एक साधारणतः परभणीच्या कॉलेजमध्ये काय फरक येणार आहे. एक साधारणतः 22 मार्काचा फरक आहे. 22 मार्कांनी कट ऑफ वाढेल. 22 मार्कांनी साधारणतः 22 मार्कांनी कट ऑफ वाढेल उदगीरच्या कॉलेजसाठी. आणि परभणीच्या कॉलेजसाठी 22 मार्कांनी वाढेल आणि उदगीरच्या कॉलेजसाठी एक 15 ते 20 मार्क, जास्तीत जास्त 15 ते 20 मार्कांनी कट ऑफ वाढेल. एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला PDF मध्ये शेअर करेल, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट तुम्हाला मी 2023चा कट ऑफ शेअर केलेला आहे. आता याच्यानंतर थोडीशी इन्फॉर्मेशन काय आहे. वेटरनरी जे विद्यार्थी करणार आहेत त्यांना क्रायटेरिया किती आहे. 4.5 वर्षाचा क्रायटेरिया आहे तुमची वेटरनरीची डिग्री. त्यानंतर तुमची 1 वर्षाची इंटर्नशिप असेल, म्हणजे टोटल तुमचं वेटरनरी असेल 5.5 वर्ष. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला डिग्री कंप्लीट झाल्यानंतर स्टार्टिंगची जी सॅलरी भेटेल, एक साधारणतः पहिले 6 महिने 50,000 असेल. तुम्हाला 50,000पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल त्यामध्ये. आणि या ठिकाणी आहे ना, गव्हर्नमेंट जॉबसाठी अपॉर्च्युनिटी आहे. दर 6 महिन्याला गव्हर्नमेंट जॉब निघतात. या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन नसतं. एक साधारणतः तुम्हाला 455 सीट्स आहेत या ठिकाणी, म्हणजे जास्त कॉम्पिटिशन नसतं. लक्षात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी 100% करावं, कारण की गव्हर्नमेंटमध्ये जास्त फायदा आहे. BMS ला जास्त फायदा नाहीये. आता सांगतो तुम्हाला, खूप विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत. वेटरनरीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. नोट, ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी विजे, NT1, NT2, NT3 आहे, अशा विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरावा, तुम्हाला फायदा भेटेल. काही अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात. इन केस नंबर बंद येत असेल किंवा बिझी येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा, मी तुम्हाला कॉल करेन. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. आणि आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत, तर लवकरात लवकर जॉईन करा. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.